शायर हा अरबी शब्द आहे, तो अरबीतून फारसीत आला, फारसीतून उर्दूत आला, उर्दूतून मराठीत येऊन रूढ झालेला आहे. मग त्याला शाहीर, त्याचा अपभ्रंश होऊन ते शाहीर. शाहिरी म्हणजे मांडणं, समाजाच्या समोर प्रदर्शन करणं. संत कवी असतात, पंत कवी असतात, तसं हे तंत कवी आहेत शाहीर म्हणजे. पूर्वी जो मूळ शाहीर आहे तो तांगट आहे. शाहिरीमध्ये चाल आहे, त्याला म्हणतात तांगट चाल. आणि पूर्वीचा पोवाडा कसा होता, फक्त तुंतुण्यावरती असायचा. संतांचे सगळे शब्द समाजापर्यंत पोहोचतातच असं नाहीये, कारण कधी कधी संतांचे शब्द थोडे जड असतात, म्हणून त्या लोकभाषेमध्ये हे लोककलावंत आपल्या कथा समजून सांगत होता. गोंधळी हे आम्हा शाहिरांचं मुख्य म्हणजे प्रमुख शाहीर असं म्हणायला काय हरकत नाही. जमले सारे देव आता जमले सारे देव, तुळजापूरची माता माझ्या गोंधळाला याव, तुळजापूरची माता माझ्या गोंधळाला याव. तो माणूस वाजवत वाजत गायचं, तो लोकांना वाटायचं की हा एक कलावंत आहे, हा आलाय, हा गातोय आणि निघून शकतोय. पण तिकडच्या मुसलमान लोकांना हे करत नव्हतं की हा माणूस हेर आहे. बाजीराव नानाचा तुमडी भर द्या ना, तुम्ही लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला, हो हो हो, लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला. खरी गंमत ही मुळातली ती होती, ती नंतर पश्चिम महाराष्ट्रात गेली आणि तिचा तमाशा झाला. झोपलेल्या माणसाला एक वेळ जागा करता येईल, पण झोपेचं ढोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येणार नाही. मग झोपेचं ढोंग घेतलेल्या जागा करण्यासाठी खास संतांनी ही भारुड तयार केली. वीरश्री शाहिरीला थोडी मंद गती आली आणि त्या शृंगार लावण्या चालू झाल्या. शृंगाराचीच लावणी असते असे नाहीये, तीर्थाची लावणी असू शकते, गर्भावळीची लावणी असू शकते, देवाची लावणी असू शकते. हे लावणीचा प्रकार आहे. शिवाजी सारखा एखादा जाणकार राजा तो शाहिराला ज्या पद्धतीने सांभाळतो त्या पद्धतीने काही नंतर रंगाचे दरबार करणाऱ्या पेशव्यांनी काही इतरांनी शाहीर सांभाळण्याचं नाही. महिला ही पारंपरिक शायरीमध्ये टिंगलाची किंवा फक्त रूपवती, रूपवान, सौंदर्यवती या प्रतीकात ती सादर केली जाते. शाहिरी किंवा लेखनी ही स्वतःच्या जगण्यावरती अवलंबून असली पाहिजे. तुमच्याकडे जर विचार नसतील, तुम्ही नुसते एक गायक म्हणून जर जाणार असाल समोर आणि विचार नसेल, तर तुम्ही तुमच्या शत्रूंचे विचार असे ओझं पाठीशी घेऊन वाहत असता. सत्यशोधक चळवळीची मांडणी ही या देशामधल्या जरा दलित, आदिवासी, सामान्य माणसं त्यांचा पहिला आवाज होता. तर पहिली जर शायरी आपण बघितली तर सगळ्यात पहिला पोवाडा 1000 ओळींचा फुल्यांनी लिहिलेला आहे शिवाजी महाराजांवरती. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा स्वतंत्र झाला, कारण तिथे निजामशाही होती, हैदराबाद संस्थान होतं. आणि केल्या किती रे गमजा निजामा, तुझ्या राज्याची धडगत नाही रे, गारद झाले रथाकार आणि पळून गेले फराफर. लालाजी को लाठी से मारा, जतिन दास को भूखे मारा, भगत सिंह को फांसी डाला, ऐसी है बदमाश जालिम नहीं रखनी, नहीं रखनी, नहीं रखनी सरकार, जालिम नहीं रखनी. 23 मार्च दिवस उगवाला भारत देशाला सांगून गेला, जिना है तो मरना सिखो यारो, कदम कदम पे लढना सिखो यारो. वीर भगत सिंग शहीद झाला, रजी रहा जी जी, वीर भगत सिंग शहीद झाला, रजी रहा जी जी. गांधींचा खून झाल्यानंतर आम्ही प्रामुख्यानं गांधींचाच पोवाडा म्हणायचो आणि त्याच्यामध्ये बापटाने लिहिलंय की नथुराम तू मूर्ख मूर्ख रे, सांगूया त्याला अर गांधीजी का मरुनी जातील, भ्रम झाला तुझला.
तमाशामध्ये गणपतीचं नमन असणारं प्रथम गीत असायचं. तर आंबेडकरी जलशामध्ये डॉक्टर आंबेडकरांना वंदन करणारं किंवा बुद्धांना वंदन करणारं वंदन गीत असायचं. अर्पण केली लेखनी तुरे, अर्पण केली लेखनी तुरे, दलित श्रमिका मुक्तीले. लाल झेंडा घेऊन हाती करायला इथे क्रांती मजुराची पिढी नवी पाऊल टाकती. अण्णाभाऊ साठे म्हणे, अण्णाभाऊ साठे म्हणे बदलून ही दुबळे जिने, अण्णाभाऊ साठे म्हणे बदलून ही दुबळे जिने, होणार जय विजयी तीर न करती दादर. हे जी हे जी हे जी जी आम्ही चांद सूर्यापासून आदिवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी. बहुतांश हा वाङ्मय प्रकार हा तळातल्या माणसांचा वाङ्मय आहे. ज्यांच्यावर जास्त अन्याय होतो ते गाणं घेऊन उठतात. We are not here to entertain you. We are here to disturb you. आमच्याकडे तोऱ्याची मंडळी गातात, गणराज नाचला वरचंद्र हसला. आणि आम्ही विद्रोही शायरी करणारे लोक, आमचा सलाम घ्या जनगण असं आम्ही लोकांना म्हणतो. उपाशी पोटी जेव्हा फिरवला तुझा नांगर, भाजून उन्हात काढली तुझ्या पिकाची रास, तवा बदमाशा कळली नव्हती का आमची जमात दादा रे. तवा तू कसं विचारलं नाही की आमची जात कंची आहे, आमचा धर्म कंचा आहे. पण नावासाठी शहीदानं जीवन वाहिलं. ज्या ज्यावेळी समाज लढायला उठतो त्या त्यावेळी शायरी उजळते. माझे एक हे असतं, कुठच्या एरियात आपला कार्यक्रम आहे, ब्राह्मण समाज जास्त, मग इथे कुठची गाडी घ्यावी आहे, मग एखादं लोकगीत घ्यायचं, पण ते कुठचं त्यांना आवडेल. हा जातीयवाद कसा संपेल याचं उत्तर लोकांना द्यायचं काम शायरांनी केलं. जी कला तुम्हाला सत्याकडे घेऊन जात नाही ती कला तुमची मुक्ती करू शकत नाही. जागर माणसाचा हा जागर माणुसकीचा घालू, जागर जागर समतेचा घालू, जागर जागर समतेचा. या देशामध्ये एक मोठा क्राईम आहे, तो कल्चरल क्राईम आहे. सांस्कृतिक गुन्हेगारी जी आहे ती भयानक आहे, ती पिढ्यानपिढ्या चालते, त्याची मोड सापडून द्यायला कळत नाही. आणि म्हणून सुभेदाराच्या सुनाचा काळ शिवाचा होता बाई, शिवाचा होता बाई, आज नाक्या नाक्यावर उभं भाई ग माझे माई. विद्रोही शाहीर